दर्शन दिले तेव्हापासून मग पूजा पाठ चालू आहे. तर मुंब्रा देवी आहे आपण दसरा भरती नवरात्रामध्ये महाशिवरात्र करायला ते बाजूला भाऊ आहे नवसाला बनवणारे देवी आहे. आता आम्ही हिला मुंब्र्यात गेलो आणि ह्या आई मुंब्रा देवी प्रवेशद्वार. तर मित्रांनो आत्ता आम्ही हे थोडा वर गेलो. उतार तर एक नंबर आहे, एकदम बेकार पण आणि भारी पण आहे. चल आता खरी सुरुवात झाली आहे आवडे चढाक. हे पहिला दर्शन. चला नाक जाऊचा रे वर. नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि आजच्या व्हिडिओत त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकण ऑफिशियल या चॅनल तुमचा परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आत्ता मी असं आहे मुंब्र्यात आणि माझ्यासोबत असा मात्र मित्र प्रकाश गावकर. हे तोंड दाखव. हां नमस्कार. नमस्कार. तसं ॲक्टर पण आहे हो, त्यामुळे ॲक्टिंग पण करू शकता. नाही ह्याचा चॅनल पण असा कायची गावकरांची कार्टी, त्यातलं ह्यो कार्टो एक. तर आत्ता आम्ही इला मुंब्र्यात आणि आपण जाऊचा मुंब्रा देवी. किती दिवस म्हणत जाऊया पण काय आमका वेळ भेटलो ना, तर आज वेळ भेटलो. आणि काही येऊचा म्हटलाच ना तर उन्हाळ्यात थोडा दमक होतला, कारण पूर्ण गड चढातो. उन्हाळ्यात दमक होतला, पावसाळ्यात दमक होता ना. नाही दमक होतला पावसाळ्यात, पण असा नाही, पण थोडा शांतता वाटतं ना. नंतर गारो वगैरे एवढा नाही होता. मस्त या बघ नदी वगैरे. नदी नाही, वरसून पाणी होता झऱ्याचा, हो बघा नदी म्हणता. तर चला तर आत्ताच्या व्हिडिओ आपण या सुरुवात करूया आणि शेवटला तुमचं समजत की आमचा प्रवास कसं होतो काय रे. हां चला चला ह्या भुयारा वरसून हायवे गेलो रस्तो. हे दम लागलो काय नाही नाही आणि लय लांब नाही रे, लय लांब नाही. हो काय रस्तो हा, रस्त्याच्या खालसून योग वाटा आणि हैसून पण पण एवढा मोठा रिस्क घेण्यापेक्षा लोक खालसून इल्ला बरा. हो हे पण कमानी या बाहेरसून दाखवलंय. नाही बाहेरसून नाही, आतमधून दाखवलं. आता रोज ट्रेनमधनं म्हणताय कधीतरी जायचा तो दिवस आज उजाडलो. हे बघ त्या पाणी मगाचं. तर मित्रांनो बघा झरो मस्त होती आणि पिऊचा पाणी हा लिहिलेला पण असा की पिण्याचे पाणी. आणि बघा पाईप पण लावलेलो आणि पाणी पण स्वच्छ. त्याचा तोंड बघा पावसामुळे येतात रे. हळेच ते का हळेच घाम येलो. घाम नाही रे तू. नाही घाम नाही, पाणी वाहतं अंगात ना. पाऊस आहे ना, घाम पाहिजे तुला. आता नुकते चढलं 10 पाऊंड चढान पण घाम फुटलो. अजून म्हणतात ना शेपूट पण झाला नाही तिचा. मध्ये मध्ये बसासाठी सांभाळत होता मध्ये बाकडे दिलेले बसासाठी. अशी म्हातारी माणसं येईल बसा 5 मिनिटं बसा. बसतं काय नको एवढं काय दमला. आता जरा बसलाव, दमलाव नाही दमला ना, बस जरा बघूसाठी दिल्या निहत त्यांनी बाकांचा काहीतरी उपयोग केला. नाही रे नाराज होत रे. भिजला पाण्यात. पाऊस आहे ना रे. घाम येता बारीक बारीक. तो बारीक पाणी पिऊया. नाही एकदम बरा वाटता, भारी वाटता. पूर्ण म्हणजे असा घनदाट जंगल वगैरे, शांतता पण आहे, पक्ष्यांच्या आवाजात. आणि अशा पावसाळ्या टायमात तर हे बराच भारी वाटतं. एकदम उन्हाळ्यात पण येऊन बघू काय वाटतं. उन्हाळ्यात तर भारीच वाटतं. बघा काय दमलो तो सवाल असं. दोघांची तब्येत बरी नाही त्यामुळे दम होता एवढा. आणि सवय नाही चलाची. हो हाली सवय नाही चलाची म्हणून. हैसून आता
पूर्ण व्ह्यू मस्त दिसता भारी. तू कसं पहिल्यांदा जिल्ह्यामुळे आपण म्हणजे जरा हां दम चलो. बरोबर. फायनली मित्रांनो आम्ही वर पोचला होता. अजून जाऊचा पुढे म्हणजे एवढंच अंतर बस. आता दृश्य तर एक नंबर वाटतं, भारी वाटतं. किती वेळ आलो काय माहिती, बघू तो लागत. सुरुवात कधी केलेलं होतीच नाही. 4:30च्या हे वांडर पण होते, हे आमच्या आधी पोचले. हे वांडर माझ्या वांडर राहिलो, मी आधी पोचले. चल जाऊया. काय मस्त दृश्य आहे, एक नंबर. केळीसारखं काय रे, केळींसारखे केळी जात ते. केळी नाही दिसत ते. आणि आत्ता आपण असा पारसी टेकडीच्या माथ्यावर. हे कोंबडी आहेत, हे बघ. एकदम म्हणजे एकदम भारी वाटतं. मित्रांनो आपण मी वर पोचला आणि इथून काय दृश्य दिसतं बघा, भारी. म्हणजे पूर्ण असे काळे काळे ढग. पण आता धुक्या पण आता येईल. ट्रेन किती जवळ आहे इथून यायचा. ह्या धुक्या आमच्या डिमांडमुळे येईल. मगाशी धुक्या ना होता, आता येईल. बारीक बारीक पाऊस पडता आता. पण हे का इकडे पूर्ण सगळी झाडं आहेत, काही पण झाडं आहेत. पण इकडे बघायला असं पूर्ण सगळे बिल्डिंगच बिल्डले आहेत. हे का पूर्ण एवढ्या बघा. वळण बघ कसा आता, हे वळण बघा किती आता. आणि मित्रांनो ह्यो आकार बघा कसा होतो, एकदम पक्षासारखं असा. ही हैसून एवढी चोचा, हैसून एवढं डोक्या आहे बघा. ह्या ही अशी हैसून गेली ही मान. आणि नंतर पाठीमागचा भाग आहे तो बघा, ही पाठ एकदम पक्षासारख्या. आता खयचं पक्ष म्हणून सांगू शकता, असं बघलंस तर नाही सांगू शकत, पण सेम पक्षासारख्या. फिनिक्स बघतो. तो शास्त्रज्ञ मोठा. हा एक नंबर दृश्य दिसतं आहे बघ. ह्या कोपऱ्यानी असते बघ. हा आता पूर्ण दृश्य बघ लागला, म्हणजे आता पूर्ण धुक्या वाढत लागला. मग असे दिसत होता, आता काय दिसत नाही. 2 गाडी आहे एकदमच. ही फास्ट ना आगड्याची, ही फास्ट ती स्लो. आणि आता बारीक बारीक पाऊस पण चालू झाला. तर मित्रांनो आता आपण हे पोहोचलो आणि हे दर्शन पण घेतला देवीचा. आणि त्याचबरोबर आता आपण मित्रांनो ह्याली माहिती पण घेणार आहोत. आणि ती पण माहिती ह्याले असणारे विचारी देणार असत. तर चला आपण थोडक्यात त्यांच्याकडनं माहिती पण घेऊया. जय माता. जय माता. मंदिर आहे, प्राचीन काळातलं मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे. हां इथे नानादादा भगत राहायचे, त्यांना देवीने दर्शन दिले. तेव्हापासून मग पूजा पाठ चालू आहे. वरती नम्रादेवी आहे, खाली नवदुर्गा आहे, 9 बहिणी. शैलपुत्री, धर्मचारिणी, चंद्रघंटा, पुष्पमांडा, सकंदमाता, मात्यायणी, कालरात्री, महागौरी, सिद्धात्रीणम ह्या नवदुर्गा आहेत. ह्या ठिकाणी 9 देवीचे दर्शन होते. नवरात्रामध्ये नवदुर्गा. आपण जत्रा भरते नवरात्रामध्ये. महाशिवरात्र पण जत्रा असते. 1 जानेवारीला भंडारा असतो. नवसाला पावणारी देवी हे सर्व भगत परिवार बघते. आणि आरती वगैरे रोज असते. सकाळी आरती 11 वाजता असते आणि संध्याकाळी 7ची आरती असते. रोज असते. रोज. आणि नवरात्रामध्ये सकाळी 5:30 आणि संध्याकाळची 8 वाजता. जय माता. आणि बाजूला विष्णू भगवानचा अवतार आहे, गवळी दादा आणि गाडीवर आहे बाबा. हां ते बाजूला देवीची भाऊ आहे. नवसाला पावणारी देवी आहे. हां. आणि तिथे पैसे वगैरे लावतात. म्हणून जी त्याच्या मनामध्ये इच्छा जी आहे हां ती बोलायचं देवीला आणि ती घेऊन लावायची. पूर्ण घराचं दर्शनला यायचं. पूर्ण झाल्यावर दर्शनला आहे. हा साडी चोरी ओटी किंवा ती इच्छा नदी आणायची, देवीसाठी आणायची. साडी चोरी ओटीवर.
तर मित्रांनो पैसे जिकडतात आणि इच्छा बोलतो आपली, जसे देवीकडे इच्छा बोलायची किंवा हे बोलायची आणि हे पैसे जिंकतात. ती इच्छा आपली जेव्हा पूर्ण होत त्याच्यानंतर आपण हे जेवण आपल्या इच्छेनुसार काय ओटी वगैरे काय भरू शकतो देवीची. असा या मग अशी विचारला आपण बघितलं असत. आणि हे 5 कॉईन लावलेले पण असत. तर मित्रांनो आत्ता आपण हे बघितलं असत की आपण त्यांच्याकडनं माहिती घेतली. म्हणजे आपल्याला वाटला नाही होता की पुन्हाकडनं माहिती घेऊ गावात येते, आपल्याला माहिती नव्हती. बघूया आपण थोडक्यात माहिती भेटता का. आम्ही त्यांना आधी विचारला घेऊ की नको. प्लस ह्या पण असा की फोटो किंवा व्हिडिओ करण्यात तसं मनाई असा, पण आम्ही त्यांना विचारूनच फोटो घेतले, व्हिडिओ घेतले आणि माहिती पण त्यांच्याकडनं घेतली. तर आपणाला थोडक्यात माहिती भेटली आहे म्हणजे आपण हा इलाव याचा काहीतरी उपयोग चालूच. तर आता हे आरती पण असा, आर्थिक थांबा आहे आपण. तर आता आम्ही आर्थिक पण थांबतलो आणि आरतीचं टायमिंग पण मग सांगितलं त्यांनी. आणि त्या तुझ्यातच कर. जय. तर मित्रांनो आता आम्ही चाललो परत आणि आता अर्धवट खाली लाव आणि आम्ही एकदम बरोबर टायमिंगला येलो कारण आमका आरती पण भेटली. चला तर जाऊया आता. आणि आता पाऊस चालू झालो हा बारीक 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 आणि आता वाढत चाललो हा. तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरलो, एवढं पूर्ण खाली उतरलो आणि पावंडे पण मोजला. तर आमचे किती झाले रे? 762 झाले. आता पाठीपुढे काय झाले असेल तर वेगळा विषय. आम्ही मोजला होता तर तेवढे झाले 762 आणि झाले असतील हां मागे पुढे झाले असतील काय माहिती नाही. आणि आता म्हणजे बरा वाटला, थोडा प्रसन्न वाटला, मन शांत झाला. परत खूप काय वाटला. पण खराच एक नंबर जागा असा म्हणजे देवीचं दर्शन वगैरे झालं. परत आम्ही टायमार गेलो की आमका त्या आरती पण मिळाली. मेना दिया होता कारण त्यांच्या आरतीचे पण टाईम पण ठरलेले असत. आणि वेळात वेळ काढून माझ्यासोबत माझे मित्र परम मित्र
माझ्याकडे तर वेळच वेळ आहे. त्याच्याकडे तर वेळच वेळ आहे. सध्या तरी. सध्या हां. हे छत्री भिजलंय जर छत्री. तर मित्रांनो जर ते कोणाला घ्यायचं असत ना म्हणजे उन्हाळ्यात जमत नसत तर पावसात बिंदास येऊ शकतात. कारण वातावरण थंड वगैरे असतं आणि एवढा थकाक वगैरे होत नाही. जमा होताला नाही असं नाही कारण पूर्ण चढाव चढतो त्यामुळे. पण जरा वातावरण थंड असल्यामुळे थोडा तरी बरा वाटतं. उन्हाळ्यात तर लय हालत होत असतात जॉबवर. पण बरा वाटला, खूप बरा वाटला. आणि मेन म्हणजे आधी आमका उमराजीचं दर्शन झालं. दुसरी गोष्ट खूप दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. चला तर आता परत भेटा पुढच्या व्हिडिओत. आणि हो हे व्हिडिओ तुमचा जर आवडलो असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा.